प्रियजन हो, येशूच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा। आज तुम्ही कोणत्या तरी समस्येत किंवा आजारपणात आहात का? तुमच्या शरीरावर काही परिणाम झाला आहे का? तुमचे हृदय जखमी झाल्यामुळे त्यावर परिणाम झाला आहे का? तुमच्या मनात भीती किंवा त्रास आहे का? काहीतरी परिणाम झाला आहे। आज तुम्हाला बरे होण्याची गरज आहे। तुमच्या शरीराला बरे होण्याची गरज आहे। तुमच्या आत्म्यातील जखमा दूर व्हाव्यात आणि तिथेही तुम्हाला बरे होण्याची गरज आहे। तुमच्या आत्म्यातील भीती आणि वेदना दूर व्हाव्यात, तुम्हाला बरे होण्याची गरज आहे। प्रभू आज तुम्हाला हे बरेपण देणार आहे। निर्गम अध्याय 15 वचन 26 मध्ये प्रभू म्हणतो, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। प्रभू म्हणतो, मी प्रभू आहे जो तुला बरे करतो। मी प्रभू आहे जो तुला बरे करतो। तुम्हाला बरे होण्याची गरज आहे। तुमच्या शरीरात काही आजार किंवा समस्या आहे। डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ आहे। तुम्ही आतुरतेने विचारता आहात, एवढंच का? येशू ख्रिस्त तुमचा आजार दूर करेल आणि तुम्हाला बरे करेल। त्यासाठीच तर तो क्रूसावर जखमी झाला नव्हता का? शास्त्रात असं म्हटलं आहे की त्याच्या जखमांनी आपण बरे झालो आहोत। जेव्हा तो आपला हात पुढे करतो आणि आपल्याला स्पर्श करतो, तेव्हा त्याच्या हातावरच्या जखमा आपल्याला स्पर्श करतात। त्या जखमा आपल्याला बरे करण्याची ताकद ठेवतात, कारण तो आपल्यासाठी जखमी झाला आणि त्याने आपल्यासाठी त्या जखमा घेतल्या। मत्ती 8 वचन 17 मध्ये असं म्हटलं आहे, त्याने येशूने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले। क्रूसावर त्याने आपल्या शरीरावर आलेले आजार वाहिले। आपले पाप कसे माफ होते? कारण येशूने आपले पाप क्रूसावर वाहिले। जेव्हा आपण हे मान्य करतो आणि प्रार्थना करतो, तेव्हा आपली पापे माफ होतात आणि त्याच्या रक्ताने आपले हृदय स्वच्छ होते। त्याचप्रमाणे जर तुम्ही विश्वास ठेवला की त्याने तुमचे आजार क्रूसावर वाहिले आणि म्हणालात, येशू तू माझे आजार वाहिले आहेस, तू माझा वेदना, यातना, अडचणी, कर्करोग, संधिवात, हृदयाचा त्रास, गर्भाशयाचा प्रश्न, त्वचारोग आणि इतर सर्व आजार क्रूसावर वाहिले आहेस। माझे बरे होण्यासाठीच तू त्या जखमा घेतल्या। तूच म्हणाला आहेस ना, मी तुझा देव आहे जो तुला बरे करतो। मला आता बरे कर। जर तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थना केली तर तुम्हाला लगेचच बरेपणा मिळेल। तुम्हाला शरीरात संपूर्ण बरेपणा मिळेल। तुमच्या हृदयातील जखमा नाहीशा होतील आणि तुम्हाला चमत्कारिक बरेपणा व दिलासा मिळेल। अस्वस्थ आणि घाबरलेली आत्मा शांत होईल आणि तुम्हाला मोठा धैर्य मिळेल। आता मी तुमच्या बरेपणासाठी प्रार्थना करणार आहे। तुमचा आजार कोणता आहे? तुम्हाला डोकेदुखी, डोळ्यांचा, हृदयाचा किंवा फुफ्फुसाचा त्रास आहे का? तुमचा नेमका त्रास काय? तुमचा हात तिथे फक्त 1 मिनिट ठेवा। आपण विश्वासाने प्रार्थना करणार आहे आणि आजही एक चमत्कार घडेल। त्याची उपचार करणारी उपस्थिती तुमच्यामध्ये आली आहे। माझ्या आत्म्यात मला ते जाणवते। प्रभूंच्या जखमी हातांनी तुम्हाला स्पर्श होईल। तुमचा आजार दूर जाईल। जिथे आजार आहे तिथे हृदयावर हात ठेवा। येशू तुझ्या जखमी हातांनी मला स्पर्श कर। तूच मला बरे करणारा प्रभू आहेस, वचन दिलं आहेस। मला बरे कर। मला विश्वास आहे तू माझा आजार क्रूसावर घेतलास। प्रार्थना करा, चमत्कार घडेल। हृदयावर हात ठेवा। डोळे 1 मिनिट बंद करा। येशू तू माझे आजार क्रूसावर घेतलेस। तूच बरे करणारा प्रभू आहे असं तू वचन दिलं आहेस। तुझ्या जखमी हातांनी स्पर्श कर। तू बरे करत आहेस। नाझरेतच्या येशूच्या नावाने माझ्या शरीरात बरे होणे होऊ दे। पिता, मी तुझा सेवक जे बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। तू त्यांच्या आजारांना क्रूसावर घेतलेस हे लक्षात ठेव। तुझा जखमी हात या मुलगा मुलीवर ठेव। हा हात या आई वडिलांवर ठेव। तुझा जखमी हात या मुलावर ठेव। येशूच्या नावाने हे आजार नाहीसे होऊ दे। येशूच्या नावाने सर्व आजार दूर जाऊ देत आणि एक चमत्कारिक बरे होणे होऊ दे। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा
सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.